काही चौकशीसाठी मागणी जी आहे तर एकतर आता विषय तसा राज्याचाच आहे, पण तरी हे जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही, त्यावेळेला इन्क्वायरी CBIकडे जात असते. पण आता CBIची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते. पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहेत किंवा गृहमंत्रालयाशी मी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे 22-23 दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही. आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे, तेच त्यांचं काही घेणार आहेत. पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या 2-3 दिवसामध्ये ते घेणं अत्यंत आवश्यक होतं. पण पोलिसांनी का घेतलं नाही माहीत नाही. म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात. त्यांच्या आईचं स्टेटमेंट, त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट, त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली 3 आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे.